तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी ब्लॉग शूट केला नाही. आज होता संडे आणि मी ऑफिस पण गेलेलो नव्हतो, त्यामुळे आज म्हटलं ब्लॉग शूट करूया. फायनली सुरुवात तर करतो आहे मी ह्या वर्षामध्ये. आय डोंट नो 2-3 ब्लॉग्स आले असतील आपले, कारण खूपच बिझी शेड्यूल होता. सो काल पण सुट्टी होती, काल बनवणार होतो बट नाही जमलं. सो चला आता म्हटलं आज आपण ब्लॉग शूट करूया. खूपच ऊन आहे बाहेर. आत्ता दुपारचे 12:30 वाजलेत. सो आपला ब्लॉग सुरू होतो आहे 12:24. मॉर्निंग तर गेली आता. चला ठीक आहे. तर आहे, चला मॅडम ब्लॉगमध्ये या तुम्ही पण. पल्लवी पण आहे. तर मॅडम बऱ्याच दिवसांनी व्लॉगमध्ये येत आहेत. सो वेलकम मॅडम तुमचं. आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आलेत आणि काय म्हणतात ते, आमच्या ब्लॉगमध्ये 4 छान लावले तुम्ही. सो थँक्यू आल्याबद्दल. काही चहा पाणी तुम्हाला थंड. पण डायरेक्ट म्हणते की मला डायरेक्ट बोलता येत नाही आहे ब्लॉगमध्ये. आता ती अशीच फिरत राहील माझ्या मागे, ती बोलणार नाही काही. सो तिकडे मिहीर झोपलाय. त्याच्यामुळे आता सवय नाही राहिली इतक्या दिवसानंतर. तर कसे आहात सगळे? ते विचारतायत तुम्ही कसे आहात, तुम्ही बरे आहात का? एकदम चांगली आहे, एकदम बरी आहे, जशी तुम्हाला दिसते तशी. आणि माझ्या लाईफमध्ये खूप सगळे नवीन चेंजेस झाले. जसं बेबी आलं आहे आणि आता मला घरीच राहावं लागतं त्याला सांभाळायला. त्याच्यामुळे खूप बोर पण होत आहे आणि मला दुसऱ्याचे चॉईसचे कपडे घालावे लागत आहे. असं तर मी दुसऱ्याचे चॉईस क्लिप पण वापरत नव्हते दुसऱ्याच्या चॉईसची, पण आता काय सगळं दुसऱ्याच्या चॉईसचं, कारण मला बाहेर जाता येत नाही. अशी माझी बोरिंगशी छोटीशी आणि चांगलीशी लाईफ चालू आहे. काय बोलतेस? तर मित्रांनो, असं काही नाही आहे. ही चुकीची चॉईस आहे. एवढं चांगलं तर ड्रेस आहे, चुकीची चॉईस म्हणते. सो जाऊ द्या, असू द्या. लास्ट टाईम घेतलं गेलं असं समजून घ्या तुम्ही. परत नाही आणणार आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी. तर मिहीर झोपला आहे आता आणि मस्त पोटभर दूध पिऊन तो मस्त शांत झोपला आहे. आता तो 2-2.5 तास झोपेल, मग त्याच्यानंतर उठला की खूप मस्ती करतो तो. आता तो जवळपास 3.5 महिन्याचा होत आला आहे. सो तुझी जर्नी कशी गेली ते सांग. माझी कारण आपण सगळ्या गोष्टी हाईडच ठेवल्या होत्या. पल्लवी प्रेग्नेंट होती तेव्हापासून सगळ्या गोष्टी हाईड होत्या. कोणालाच माहीत नव्हतं. ब्लॉग पण नाही बनवणं झालं त्याच्यामध्ये आणि आम्ही काही शेअर पण नव्हतं केलं. आता तो 3.5 महिन्याचा झाला, त्याच्यानंतर अजून त्याचा फेस रिव्हील नाही केला आम्ही यूट्यूबवर. आता लवकरच आम्ही त्याचा फेस तुम्हाला दाखवू, आमचं बेबी तुम्हाला दाखवू. आणि माझी जर्नी खूप छान होती. प्रेग्नेन्सीमध्ये पण मी खूप एन्जॉय केला. चांगले फोटोशूट केले, ते तुम्हाला आमच्या इन्स्टावरती आणि यूट्यूबवरती रील्समध्ये बघायला मिळतील. आणि डिलेवरीनंतर पण मी माझ्या बेबीसोबतचे 3 महिने खूप एन्जॉय केला. एक पूर्ण आई होण्याचा आनंद मी त्याच्यासोबत घेते. आणि आतापासून बाबा होण्याचा आनंद की दुःख ते माहीत नाही, ते घेतील ते. कारण तो खूप शैतानी करतो, त्याच्यामुळे राहुल आणि ते खूप थकून जातात. त्याला आवरून तो त्यांच्याने आवरलाच जात नाही. सवय नसल्यामुळे तो खूप आता हातपाय फेकायला लागला, त्याच्यामुळे मस्ती करायला लागला, त्याच्यामुळे त्यांना घेता पण येत नाही त्याला. तर हे बोल. अरे काही नाही, बोल. प्रकारे आमची मम्मी पप्पा होण्याची जर्नी सुरू झाली आहे. असा होता पल्लवीचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल. खूप काही गोष्टी सहन कराव्या लागतात प्रेग्नेन्सीमध्ये. बऱ्याच गोष्टी अवॉइड पण कराव्या लागतात. रिस्ट्रिक्शन लागतात, हे खा ते खाऊ नकोस. हो, अजून पण चालू आहेत रिस्ट्रिक्शन, जे प्रेग्नेन्सी नंतर बऱ्याच गोष्टी हे खा ते खा
5-6 महिने असतात तर ते चालू आहे तिचं तेच. झोपला आहे पोरगं आता. आम्ही एकदम क्लोज बोलत होतो, तो आता झोपला आहे. तर ठीक आहे, आता दुपारचे 12 वाजलेत आणि आम्ही आता घरीच आहेत. काल तरी मी होतो शॉपिंग करण्यात बिझी दिवसभर. माझा दिवस बाहेरच गेला आहे पूर्ण. सो बघूया आजचा दिवस आपला कसा जातो आहे. आणि हा आपला बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग शूट होतो आहे. मी बरेच आपल्या गावाकडचे ब्लॉग शूट केले, बट नाशिकला असताना मी एक पण ब्लॉग शूट केलेला नाही आहे आत्तापर्यंत. जे आपले बाहेर ट्रॅव्हल ब्लॉग्स राहायचे ते शूट केले होते, पण आता आपले फॅमिली ब्लॉग्स जास्त करून दिसतील तुम्हाला, कारण मी पण बाहेर जाऊ शकत नाही आता जास्त वेळ. कारण आता इथे पल्लवी, मी आणि मिहीर आम्ही तिघंच आहोत. सो बाहेर जाणं पण थोडं मुश्किल होतं आहे, आवडच करावं लागतं आहे. आणि मी दिवसभर ऑफिसला राहतो, त्यामुळे पण हे दोघं घरी राहतात, बोर होतात खूपच. आज त्यामुळे त्यांनी मला थांबवून घेतलं आहे बळजबरीने. आम्ही काही बळजबरीच केली आहे तुम्ही आज. आम्ही टिफिन सुद्धा करून दिला होता, तरी पण तुम्ही कंटाळा केला जायचा आणि तो टिफिन सकाळी 8 वाजताच खाऊन टाकला. भामटापणा करतात हे दोघंच्या दोघं, खूपच भामटे झालेत. आता आम्ही आमच्या नवीन घरात पण शिफ्ट झालो आहे. हां, अरे हे पण कोणालाच माहीत नाही आज. हा तुम्हाला लूक दिसत असेल की हे नवीन दिसत असेल सर्व. तर आम्ही आत्ताच नवीन फ्लॅट घेतला आहे, तर तिकडे शिफ्ट पण झालो आहे आता. त्याच्यामुळे सगळीच धावपळ आहे आमची. आत्ता म्हणजे तिला किती महिने झाले? तरी मिहीर झाल्यानंतर 3-4 दिवसातच आमची शिफ्टिंग झाली होती. पण मिहीर मी होण्याआधीच? नाही, तो झाल्यानंतर झाले. आणि मी आणि मिहीर दोघांनी आम्ही नवीन घरात सोबतच एंट्री केली, कारण मी पण गावाकडे होती. मी पण आत्ताच आली. एकटाच होतो. तो 3 महिन्याचा झाल्यानंतर आम्ही इकडे आलो, तेव्हा आमची दोघांची सोबतच एंट्री झाली नवीन घरात. लवकरच आम्ही तुम्हाला आमच्या नवीन घराची टूर पण दाखवू. अजून भरपूर आतमध्ये भरपूर कामं बाकी म्हणजे आहेत पण काही वस्तू आणायच्या वगैरे, काही आणून पडल्या आहेत त्या लावायच्या वगैरे, खूप म्हणजे असं कामं नाही की आहेत. एकदमच सगळे घेऊन टाकायचे आणि मग नंतर बघ अरे यार आपण तशी घ्यायला पाहिजे होती. पण त्यामुळे आम्ही फोटो थोडंसं काढायला अजून चांगली पाहिजे होती, त्याच्यामुळे हां. आम्ही एक घेतोय. आणि आम्हाला जास्त करून बाहेर जाता येत नाही काही घ्यायला, हां. कारण मीरला आम्ही एवढ्या उन्हामुळे, एक तर ऊन खूप आहे, उन्हामुळे बाहेर कारण नाही मला जाऊ एकट्यालाच शकत. जावं लागते आणि मी गेलो तर मग माझी चॉईस तुम्ही आत्ता ऐकलंच, आवडत नाही यांना. सो हे कसं की हे घेऊ ते घेऊ, त्यामुळे मला कसं असतं की आवडलं घेतलं बस संपला विषय. यांचं कसं असं असतं की काही हे नाही. कितीला ते कितीला, मग याच्यात हे आहे त्याच्यात ते आहे, मग चालू असेल त्यांचं. ते पुरतं लागणार आहे तेवढंच सामान हां. आपल्याला इथं. बाकीचं जसं जसं लागतंय तसं तसं चूज करून घेतोय. जेवण झालं आहे आता आमचं आणि माझं तर 2 ते 3 वेळा झालं आहे सकाळपासून. आज राहुल का घरी थांबले, कारण काल त्यांनी आईस्क्रीमचे 2 मोठे पॉकेट आणलेत ना, त्यांना वाटलं ही घरी आहे तर ही सगळे संपवून जाईल, अरे म्हणून त्याच्यामुळे ते घरी थांबून गेले. आणलेत कोणी? आणले कोणी? आणले कोणी? तुम्हीच आणले. मीच आणले ना, मी अजून पण घेऊन येऊ शकतो, त्यात काय एवढं? तुम्हाला माहिती आहे ही खाऊन जाईल की काय, त्या भीतीने ते आज घरी थांबून गेले. असं बाकीचं काही नाही आहे. आईस्क्रीमसाठी कोणी थांबेल का? नाही. सकाळपासून 3 वेळा खाल्ली गेली. एक बॉक्स पूर्ण संपला हिचा, हं? कालच आणला मी, संपला तो. मी एकच वेळा खाल्ली, तुम्ही 3 वेळा. मग ठीक आहे ना. खाल्ली असेल. काय झालं तर आपण मिहीरचा फीस कधी रिव्हील करायचा? लवकरच करू. आधी आम्ही तुम्हाला आमच्या होमची टूर देऊ आणि त्याच्यानंतर मीरचा फेस रिव्हील करू. आत्ताही देऊ शकतो, बट मिहीरमुळे जरा पसारा खूपच पडला आहे घरभर. कुठे काय तर कुठे काय, बिचारा झोपला तो आता फायनली. हां, आणि आम्ही दाखवू त्याच्या त्यांना. शेजारी बोलतोय ना, तर तो कुरकुर करतोय. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला थोडासा मिहीरचा फेस दाखवतो, कारण मला एक्साइटमेंट एवढी झाली तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आय होप तुम्हाला पण झाली असेल त्याला बघण्याची. हे बघा साहेब झोपलेत. मिहीर उठ, हे बघ कोण आले आपल्याला भेटायला. झोपलाय तो शांत एकदम. उठ ना बेबी, उठ उठ उठ. हे बघ कोण आलंय भेटायला. मूडमध्ये नाही येतो, जर उठला ना एवढा रडेल ना. सो झोप झोप.
हां झोपलाय उठला का नाही आजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही आले आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही इंटरेस्टिंग पार्ट झाले आमचा कॉन्टेंट भेटला तुमच्यामुळे कारण एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी आमच्या ब्लॉगमध्ये आले तुम्ही आणि सेलिब्रिटी तर हे आहे. होईल त्यांचं आपण त्यांच्या नेक्स्ट ब्लॉग नक्की मिहिरचा आपण फेस रिव्हील करणार आहोत सो ह्या ब्लॉगमध्ये नक्की कमेंट करा तर पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की मिहिरचा फेस रिव्हील करू आणि तो आत्ता 3 महिन्याचा कंप्लीट झालेला आहे सो फेबमध्ये झाला होता तर 3 महिने झालेत आत्ता 4था महिना चालू आहे आम्ही बरेच दिवस खूपच अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये होतो त्याला सांभाळणं वगैरे कारण या सगळ्या गोष्टी नवीन होत्या पल्लवीसाठी माझ्यासाठी सो अजून बऱ्याच गोष्टी अनुभवायच्या आहेत सो मॅडम तर आत्ताच दमली आहे बोला ती तरी आणून द्यायचं कुठून ना कुठून तरी शोधून आतासुद्धा आईस्क्रीम खायची इच्छा झाली म्हणून 2 पॅकेट मी आणलेत तिच्यासाठी 2 नक्की तिच्यासाठी. माझीच झाली होती का इच्छा? अरे तू बोलली होती म्हटलं मी ऑलरेडी आणल्या होत्या खाल्ल्या गेल्या संपल्या माझ्या आणि माझ्या आईस्क्रीम खाऊन संपल्या आणि हे आले गावावरून तर मग बरेच दिवस त्याला सर्दी होईल म्हणून आणल्याच नाही मग काल होतो बाहेर सो आणल्यात आता मग वापस करून येऊ नको नको. मी खाऊन घेईल असू दे इथे समोरच एक बापरे. एवढं पेरूची ऊन. बाग आहे. कुठे हा आमच्या फ्लॅटच्या समोरच पेरूचा बाग आहे सो आत्ता तो हिरवळ आहे पूर्ण मस्त दिसतं एकदम एवढ्या उन्हाळ्यात पण पूर्ण थांबा, असं मी तुम्हाला green दाखवतो. दिसतंय. तर मित्रांनो हा आहे आमच्या फ्लॅटसमोरील व्ह्यू सो आता इकडे पण कन्स्ट्रक्शन चालू आहे बरंचसं अँड हा जो बाग आहे ना हा खूपच हिरवळ आहे त्याच्यामुळे थोडंसं एवढ्या उन्हात बरं वाटतंय नाहीतर आणि पक्षी पण येतात पोपट पण येतात इथं. बरं वाटतंय आम्हाला नाहीतर एवढं ऊन आहे ना आजकाल खूपच बाहेर आणि त्याला टाकून पण नाही जाऊ शकत त्याच्यामुळे आम्हाला अजून जाता येत नाही. मी तर म्हणजे जशी आली तशी खाली पण गेलेली नाही आहे रूमच्या बाहेर जाते फक्त फार तर फार नाही तर बाहेर एवढं ऊन आहे ना की भयंकर ऊन आहे आणि हा उन्हाळा तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल इतकं ऊन आहे गावाकडे पण खूपच ऊन झालेलं आहे पण ठीक आहे गावाकडे झाडं असतात त्यामुळे बरं छान वाटतं. प्लेट बनवली आम्ही आमच्या नवीन घरासाठी आणि ती लावायची तर खाली ते अंकल आलेत जे 2 दिवसापासून रवलं सांगतायत मी ड्रिल करून देईल पण काही येत नाही आहे ते आज परत एकदा त्यांना सांगायचं आहे की आम्हाला एवढी नेमप्लेट ही नेमप्लेट आपल्याला बनवून अराउंड भरपूर दिवस झाले बघा. आम्ही ऑनलाईन मागवली होती इथं दिलेलं पण आहे त्यांचा मेल इन्स्टा आय डी आणि कॉलिंग नंबर पण दिला आहे. बनवायचे असेल तसं त्यांचा नंबर पण आहे आणि इन्स्टा आय डी पण दिलेला आहे. खूप छान बनवून दिली ही आम्ही आमच्या पद्धतीने सांगितली होती त्यांना म्हणून त्यांनी आमच्या पद्धतीने बनवून दिली आहे. सो हे इंग्लिशमध्ये होतं बट मला असं वाटलं की मराठीतच टाकावं सो मी मराठी माणसं मराठीतच चला लावून बघू कशी दिसते तिथे राहायचं आहे. सो ड्रिल मशीन नाही आता आमच्याकडे खाली जे लोक काम करत आहेत त्यांच्याकडे आहे सो त्यांना मी रिक्वेस्ट करून बघतो. इथं आमच्या डोरच्या हां साईडमध्ये बघा तुम्हाला पण वाटतंय का इथे लावावी ही स्पेस त्याच्यासाठी व्यवस्थित वाटेल का पण खूप तर तेव्हा ते इझिली दिसणार नाही. इझिली दिसतं इथूनच दिसतं व्यवस्थित. नाही हो त्यांना असं वाटेल इकडे आहे ते इकडे निघून जाते तिकडे लिफ्ट आहे खालीच. इथं अजून एक मोठा इश्यू आहे लिफ्ट पण चालू नाही आहे त्याच्यामुळे मला 5 मजले उतरून मिहीरला वरती टाकून खाली जाता येत नाही त्याच्यामुळे मी आणि मिहीर कधी खाली जातच नाही. एकदा आलो की वरतीच लॉक असतो आम्ही लोक. तुम्ही वरतीच बरे आहात. बाळाचं जे
घरी म्हणायचं निक नेम आहे ते पार्थ आहे आणि स्कूल किंवा रेकॉर्डसाठी आम्ही मिहीर नाव ठेवलं आहे. मिहीर नाव मी चूज केलं होतं आणि पार्थ नाव आमच्या अहोंनी केलं होतं. तर आता ते मिहीर करून राहतात त्याला घरी पण. हां म्हणजे मिहीर मी पण पाहिलं होतं nickname बट पार्थ. डिसाईड नव्हतं त्याचा ओके. तर- वर्ड यमवरनं येत होता. बट हां, ते- बरेच लोक असं म्हणत होते की जो वर्ड्स आला आहे आपल्या काय म्हणतात कुंडलीनुसार की तो रिव्हील नाही करायचा. बट काही लोक असं म्हणतात की अरे आहे तो आहे त्यात काय आता असं मग थोडी आम्ही, मग वेगळं नाव ठेवायचं परत त्याची रास वेगळी होईल. त्यामुळे म्हटलं जे आहे ते असू द्यायचं आपण कायच होणार आहे. तर मग आम्ही एक नाव कुंडलीनुसार ठेवलं आणि एक हां आमच्या तर मग आम्ही choiceनुसार मिहीर हे नाव डिसाईड केलं आणि त्याचं मेन जे नाव आहे मिहीर आहे MIHIR. आणि घरच्यांना मिहीर म्हणणं थोडं अवघडल्यासारखं होत होतं म्हणून मी म्हटलं की एक शॉर्ट नाव ठेवू त्याचं. सो घरी मग त्याला आम्ही घरच्यांसाठी म्हणजे घरी जे आपण बोलतो त्याच्यासाठी आम्ही त्याला पार्थ नाव ठेवलं आहे. सो आय होप तुम्हाला पण आवडलं असेल हे आमचे 2 कॉम्बिनेशनचे नाव घरचं आणि एक रिअल नेम. आणि पार्थ नावामध्ये आमच्या दोघांच्या नावाचं पण कॉम्बिनेशन होतं, पल्लवी आणि राहुल. बट मला तर मग आता समजलं रे. पार्थ. मी एवढा विचार पण नव्हता केला. नाही, मी केलं पार्थ होतं. का आवडायचं मला की एक म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला पार्थ म्हणायचे. सो म्हणून मला ते नाव आवडलं होतं म्हणून मी ठेवलं होतं ते. बट मी सजेस्ट केलं होतं फक्त की पार्थ तुला कसं वाटतं आहे म्हणून मॅडम बोलल्या ठीक आहे शॉर्ट पण आहे आणि घरच्यांना म्हणता पण येतं आहे म्हणून. नाहीतर माहिती आहे हां तुमची चॉईस कशी आहे माहिती आहे. जे पण आणले ते पण लावायचे. अरे हां ते मिरर कॅबिनेट आणून ठेवलेत बसवायचे पडलेत. आज बरेच काम आहेत काल तर बरेच होते एवढे होते की भयंकर. अजून आम्हाला पडदे लावायचे विंडोजला, तिकडे पण पाठवायचं आहे तुम्हाला. एकच विंडोला आम्ही पडदा कितीचा बसवला आहे सांगू. थोडा कॉस्टलीच गेला आहे तो. हां जो पूर्ण सिलिंगपासनं खालीपर्यंत मला बसवायचा होता त्यामुळे. आणि यातलं कापड जे आहे ना हे खूप स्टँडर्ड आहे म्हणून थोडासा कॉस्टली गेला आहे आम्हाला तो. बट मी डबल बसवलं आहे त्याच्यात 2 लेअरमध्ये. आणि चॉईस ही कलरची फक्त पल्लवीची डिझाईन मी सांगितली होती की मला या पद्धतीचे बसवायचं एक. आणि ह्या पद्धतीचेच आहेत आत्ता सध्या एक डार्कवाला आणि एक एकदम लाईटवाला. मला असं छान जास्त आवडतं. जास्त आता म्हणजे जास्त जवळून येत असेल तर ठीक आहे बेस्ट आहे अशा. आणि जर फोटो जास्त डायरेक्ट करायचा असेल समोर अंधार झालेला आहे. आणि आम्हाला असं मोकळंच चांगलं वाटत होतं. बस आम्हाला थोड्या दिवसांनी तर किचन आणि हॉल जो एकत्र आहे त्याचं पार्टिशन वगैरे फर्निचरने करायचं आहे. बाकी POPमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे आमचा फारसा. चांगलंच आहे बट आम्ही तो थोडं वेस्ट ऑफ मनी आत्ता ते वाटत होतं. करूया आपण नंतर कारण बऱ्याच गोष्टी आम्ही डायरेक्ट बाय केलेल्या आहेत त्यामुळे पण. कारण ठीक आहे एवढी ओव्हरऑल टूर दिली आम्ही फक्त आमच्या लिव्हिंग एरियाची. तो पण अजून थोडाफार दाखवला आहे तुम्हाला. दाखवू आम्ही पूर्ण होम टूर पण देऊ बट अजून चालू आहे आमचं वर्क. हॅलो गाईज मीरू ए मीरू आमचा मीरू इथे आहे खेळतोय तो. आत्ताच उठला. थोडं ते ड्रिल मशीनचं काम चालू होतं मिरर वगैरे बसवायचे होते त्यामुळे तो घाबरला होता आता. बट आता ठीक आहे. खूपच लवकर घाबरतो. कोण घाबरलं होतं. मम्मा मीरूला घे. मम्मा मीरूला घे. काय मम्मा मीरूला घे. आमच्या मीरूला घ्या. मम्मा
मला पसारा आवरायचा आहे. थोडी माती झाली घरामध्ये, ड्रिल मारले त्यामुळे. मी तुम्हाला नेम प्लेट दाखवतो. ही खूप कधीची बनवून ठेवलेली. सो फायनली आज ह्या फ्रेमला लागले त्याच्या जागेवरती सेफ. मला थोडी भीती वाटत होती म्हटलं, कारण मेजरमेंट करताना थोडी पण चुकायला नको. आणि परफेक्ट लाईटच्या खालीच आली पाहिजे होती. इथे पण एक लाईट आहे. सो म्हटलं, आणि डोअरबेलच्या पण तिथं मॅच झाली पाहिजे, कारण आमच्या डोअरसमोरच लिफ्ट आहे. सो त्यामुळे पण पण ते एंट्री केली लगेच आपल्याला दिसतो कंपनीला 502. तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही नेम प्लेट. बिकॉज इकडच्या कॉमन बाथरूममध्ये थोडासा स्पेस कमी पडतो, त्यामुळे पण आम्ही छोटासाच मिरर इथे बसवला आहे. हा कॅबिनेट आहे. सो मध्ये पण तुम्ही फेस वॉश, ब्रश, कंडिशनर वगैरे ठेवू शकता. सो आहे, हा छोटा आहे, बट थोडंसं काय झालं बेसिंगचा आणि त्याचं जे आहे ना, हा थोडा वरती गेला. त्यामुळे मी एवढा हायटेड पण असून पण मी फक्त हाफ दिसतोय. बिकॉज बेसिंग जेव्हा कोणी फेस वॉश करेल आणि अचानक वरती जेव्हा उभं होईल ना, तर लागायचे चान्सेस होते, म्हणून हा थोडासा वरतीच ठेवला गेला आहे. बट ठीक आहे, छोटा आहे हा म्हणून. बट चांगलं आहे, क्लॅरिटी चांगली आहे. आणि हा याच्यामध्ये आहे ना, ॲल्युमिनियममध्ये. सो चांगलं आहे, टिकाऊ पण. खटच्या बेडमध्ये याची साईज थोडी मोठी आहे. आणि हा आतमध्ये पण मिररच आहे. यात एवढं स्टोरेजची जागा नाही. इथं 2 स्लाईड आहेत फक्त ठेवायला, त्यामुळे जास्त काही ठेवू शकत नाही ते. पण हा पण ठीक आहे, चांगला आहे. मिरर खूप छान आहे. थोडा मोठा पण आहे, त्यामुळे इझी पण होतं बघायला बेसिंग जवळ. आपण छान वाटतं. हा पण एक साईज आहे. अजून घ्यायचं आहे आपल्याला, एक मोठा घ्यायचा आहे पूर्ण सेट डायरेक्ट, म्हणजे ॲटलिस्ट बेडमध्ये. किंवा मग आपण बघू कुठेतरी ॲडजस्ट जागा बघावी लागेल ती, तिथे पूर्ण बॉडी शो होईल असा एखादा बघू, छान ॲस्थेटिकवाला. तर थांबा ना, मी हे सगळं गाणं आवडते ना. मी ना मग वेडापणा करतो माझ्याजवळ, मस्ती करायला वेडापणा नाही करायचा, मस्ती करतो तो माझ्या पुढे. ते दुसऱ्याचं बॅगमध्ये होते. ओ ते बघ तिकडे, बघ कॅमेरा, तुला दिसते? तुझा फेस नाही ना रिव्हील करायचा अजून आपल्याला नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो एक्सायटेड आहे मी पण, तो पण, आणि तुम्ही सगळे पण. अरे मीरो काय झालं? एवढा शांत आहे ना तो, खूपच. फक्त झोपेतनं उठला की तेव्हाच रडतो. अदरवाईज तो असा, त्याला कोणी खेळायला असो आणि त्या नसो, तो त्याच्याच खेळतो. आवाज दे. हॅलो गाईज. अले खोकला आला. काय झालं? मग तू एवढी मस्ती करतो, तुझंच खेळतो. काय काय असं शांत पाहून राहतो माझ्याकडे. मम्मा कुठे गेली? काय झालं? अच्छा, का बघतो? अच्छा त्याला खेळायचं राहिलं ना, मग तो असंच करतो शांत. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. अरे यार पल्लू, धाव आता इकडे.
हाताला गरम गरम लागलं काहीतरी. हा भामटापणा केला त्याने. मम्मा धाव ना, मम्मा धाव, पप्पा अटकले. मम्मा धाव, पप्पा अटकले. मम्मा धाव, पप्पा अटकले. हॅलो गाईज, तर मित्रांनो आत्ता वाजलेत 5:30 आणि मी आत्ता बर्लिनची वेबसिरीज बघत होतो. सो आता जरा बोर होतं आहे मला, तर मी आता एक मस्त पल्लवी कॉफी घेणार आहे. तर पल्लवीसाठी आणि माझ्यासाठी एक मस्तपैकी कॉफी बनवतो मी. हां, तर चला कप कुठे आहेत? सापडत तर मला काहीच नाही आहे, पण ठीक आहे, स्टील बनवू आज आपण. मी बनवायचो पण पल्लवीने आता सामान इकडे तिकडे ठेवून दिलं, त्यामुळे मला काहीच सापडत नाही आहे. वेट, दूध कुठे आहे? थोडंसंच आहे अगं, नाही होणार एवढ्या ह्याच्यात. कसं काय बनवू? हा, हॅलो, दूध थोडंसंच आहे. ठीक आहे, आता बनाना तो पडेगा, पीनी है तो. बट मला नाही वाटत एवढी चांगली बनेल, कारण मला जरा जास्तच दूध लागतं आणि दूध एवढं आता शिल्लक नाही आहे, आणावं लागेल. सो गाईज, आपला कॅमेराचा कार्ड पूर्ण फुल झाला होता. सो म्हणून आता आपण मोबाईलवर परत शिफ्ट झालो. एवढा डाटा भरला आहे ना, मी तुम्हाला प्रॉपर्टीज दाखवतो. पूर्ण कार्ड ऑलमोस्ट मी आता थोडं कमी केलं आहे. 51 GB नुसते फोटोज आणि हे भरलं आहे. सो आता थोडं ट्रान्सफर केलं आहे मी बाकीकडे आणि ब्लॉगच्या घेतल्या आहेत क्लिप आहे ते. सो आता कॅमेऱ्यावर पण नाही काढू शकत आणि साहेब इथे झोपलेत. हाय मिहीर, मिहीर, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज तो दिवसात एवढा बोर झाला. बट पण मी त्याच्याजवळ मोबाईल वगैरे किंवा यूज करतो ना, तो असं सारखं टक लावून बघतो. सो आता मी अवॉइड करतो त्याच्यासमोर मोबाईल किंवा लॅपटॉप वगैरे यूज करणं. त्याला असं समोरच ठेवतो आणि मी समोरूनच यूज करतो. मॅडम पण ओरडता, बट मॅडम माझ्याजवळ ठेवून जातं आणि मला समजत नाही. मग फक्त मी त्याच्यावर असा हात ठेवून देतो म्हणून. मोबाईल बघता, मोबाईल बघता पप्पा? नाही, दादाशी बोलत नाही. बरं थांब, बघू आपण. त्याच्याशी बट आता कायच बोलणार आहे त्याच्याशी. काल मी तिथे जाऊन बसलो, अर्धा तास बसलेलो, फोन केला, त्याने फोनच नाही उचलला. मी काय करणार आहे? चालू असेल पण तो आता थोडी माप घ्यायला येणार. त्याच्याकडे माप आहे की नाही कॉल करावं लागेल, माप आहे की नाही विचारावं लागेल. एक तर तुला माहिती नाही आसपासचं काहीच, तू काय सांगणार आहे असं या तसं या. माहिती ते लोकेशन टाकलं तर येऊन लागेल तो. तर मित्रांनो, आत्ता सायंकाळचे परत टाईम सांगतो आहे तुम्हाला. का माहिती आहे, मला सुचतच नाही काय ब्लॉग बनवावं असं. आज काहीतरी इंटरेस्टिंग करायचं होतं, पण मी बाहेर जाऊ शकत नाही आहे. पल्लवी आणि मिहीर घरी एकटाच सोबत असतो, त्यामुळे. बट ठीक आहे, आता काय आपले फॅमिली ब्लॉग्स येणार आहेत. काय कोबीची भाजी खाणार? नको, कोबीची भाजी. मग काय खाणार? असतात ते कांदा कुरडाईसारखे असतात थोडं थोडं. हां, तो काय कसं राहते. मम्माला मारलं मी, तुझ्या मम्माला मारलं. तुझ्या मम्माला मारलं मी. हां म्हणजे आता तू एवढं स्टडी केलं आहे, मी तर
कॉलेज नाही केलेलं. कोणतं चाइल्ड CDP चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडागॉजी. चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडागॉजी मला एवढी नाही येत, मग मला येते. सो मग मला जास्त माहिती.